पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग टाळणे शक्य हे तुम्हाला माहिती आहे का? मोसमी पाऊस पुढे पुढे सरकत असताना जे वातावरण पोषक होते त्यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि डेंग्यूचा संसर्ग हा वाढतो। परंतु त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी आज देणार आहे। जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी किंवा ताप येणे, अचानकपणे ताप येणे किंवा अंगावर पुरळ येणे, उलट्या होणे किंवा सूज येणे, मळमळ वाटणे अशा जर तक्रारी होत असतील तर ही डेंग्यूची लक्षणं असू शकतात। डास चावल्यावरती ही लक्षणं साधारण 4 ते 10 दिवसांमध्ये दिसून येतात आणि 2 ते 10 दिवस ही लक्षणं टिकतात। साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये ताप उतरतो, परंतु ताप उतरल्यानंतर उलट्यांमुळे शरीरातील द्रव पदार्थ कमी झालेला असतो आणि ते भरून काढण्यासाठी आपण किमान 4 ते 5 लिटर पाणी पिणे किंवा नारळाचे पाणी पिणे, द्रव पदार्थांची कमतरता जी झालेली आहे शरीराची ती भरून काढणे खूप महत्त्वाची आहे। जर तसं केलं नाही तर 4थ्या दिवसापासून त्याचे काही दुष्परिणाम दिसू लागतात। डेंग्यूमुळे रक्तातील द्राव्य म्हणजेच प्लाझ्मा कमी होऊ शकतात, तसेच प्लेटलेट्स याची संख्या ही कमी होते आणि ते जाणून घेण्यासाठी वारंवार आपल्याला रक्त तपासणी करावी लागते। साधारण 24 तासाने आपल्याला रक्त तपासणी करणं हे अनिवार्य असते आणि गंभीर प्रकरणामध्ये साधारण 4 ते 5 तासांच्या अंतरावरती आपल्याला प्लेटलेट्स किती आहेत ते त्याची पातळी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। डेंग्यूमध्ये हिमॅटोक्रिट म्हणजेच लाल पेशींची टक्केवारी किती आहे हे जाणून घेणं खूप अनिवार्य आहे, कारण लाल पेशींची टक्केवारी जर वाढली तर ते असं संकेत करतं की तुमच्या शरीरामध्ये प्लाझ्मा कमी झालेला आहे। म्हणून मित्रहो, डेंग्यूचा ताप ओळखण्यासाठी दर 24 तासांनी आणि गंभीर प्रकरणामध्ये दर 4 ते 5 तासांनी हिमॅटोक्रिटची पातळी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। डेंग्यू झालेल्या व्यक्तीने 4 ते 5 लिटर पाणी दिवसा, नारळाचं पाणी याशिवाय सूप पिणं खूप महत्त्वाचं आहे।